आज मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन देणार नाही आणि खरं म्हणजे आज मी एक ट्रूथ तुम्हाला सांगणार आहे, एक सत्य सांगणार आहे. कारण रोज मोटिवेशन व्हिडिओ बघूनही तुमचं जर आयुष्य बदलत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आपण रोज रील्स पाहतो, व्हिडिओ पाहतो. कोणी म्हणतो, "तुम्ही करू शकता." तुम्हाला जॉइन बटन क्लिक करून तुम्ही तिथे जॉइन वय अडथळा नाही. पण आणि व्हिडिओ संपतो आणि आपण पुन्हा संसारखेच होतो. पुन्हा आपलं परत तसंच आयुष्य चालतं. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या या व्लॉगमध्ये. आणि खरं तर हा व्लॉग तुम्हाला एक नवीन दिशा देणार आहे. त्यामुळे जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जीवनाची नवी दिशा मिळेल, जे की मला मिळाली आहे. आणि माझे प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला मी काही नवीन अनुभव सांगत असते, काही ट्रूथ सांगत असते. याच ट्रूथनी तुम्ही मला कनेक्ट होत आहेत. चला तर सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, एक ट्रूथ आहे. कारण मोटिवेशननं खरंच आयुष्य बदलतं का? तर नाही. मोटिवेशन बघितल्यावर एक आपल्याला ठाम डिसिजन घ्यावा लागतो. एक ठाम निर्णय घ्यावा लागतो. आपण मोटिवेशन घेतो, बघतो, आपल्याला आवडतंही, पण आपण तो निर्णय घेत नाही. आपण ते डिसिजन घेत नाही. आणि असं का बरं होतंय मग आपल्यासोबत? व्हाय? हा जर प्रश्न आपण विचारला ना स्वतःला, तर आपल्याला एकच उत्तर मिळते आणि ते म्हणजे घरकाम, मुलं, जबाबदाऱ्या एवढं थकून जातो आणि आपण म्हणतो आज नाही, उद्या बघू. एक कमेंट सुद्धा आपण करत नाही, की ताई मी आज करणार आहे. किंवा मग आपण स्वतःच्या मनाला देखील म्हणत नाही, की मी आज सुरुवात करते. किंवा 5 मिनिटं आपण कधीतरी स्वतःला वेळ दिला का? 2 मिनिटं स्वतःला चांगलं म्हटलं का? जरा एक प्रश्न विचारून बघा आणि मग बघा, की ताई खरं सांगते की खोटं सांगते. म्हणून आजपासून ना स्वतःला एक पर्सनल टच द्या. आता ते कसं करायचं? तर बघा, मीही हे स्वतः अनुभवलेलं आहे. मलाही वाटायचं माझं काय होणार? मी काय करू शकते? आणि माझं तेच रुटीन, तेच आयुष्य मी असं करता-करता माझे दिवस जात होते. आतून कुठून तरी एक पोकळी निर्माण होत होती. स्वप्न खूप होते, पण कुठून सुरुवात करायची कळत नव्हतं ना. आणि एक दिवस लक्षात आलं, की सगळ्यांसाठी वेळ काढते, पण स्वतःसाठीच वेळ नसतो ना माझ्या. आणि मग मी हळू-हळू 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं खूप डिफिकल्ट गेलं. रडायला येत होतं. अक्षरशः कळत नव्हतं, की सुरुवात कशी करायची. पण जेव्हा मग आपण असे छोटे-छोटे निर्णय घ्यायला लागतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात टर्निंग पॉइंट येतात. त्या दिवशी आपण एखादा छोटा निर्णय घेतो ना, जसं की मी घेतलं, की मी माझा YouTubeवर व्हिडिओ टाकणार माझ्या मुलीच्या एका वाक्याने. तोच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. मी शाळा जॉइन केली, तो टर्निंग पॉइंट ठरला. आणि खरं तर मी YouTubeचे जे माझं चॅनल चालू केलं, त्यामुळे मला ऑनलाईन टीचिंगची ऑफर मिळाली. बघा, एक छोटे-छोटे निर्णय ना आपल्या आयुष्यात खूप मोठं नाही, पण छोटे-छोटे बदल नक्कीच घडवतात. आणि दररोज मग 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं फक्त मी माझ्यासाठी द्यायला लागले. आणि याचा खरंच खूप उपयोग झाला. म्हणून तुम्हालाही जर तुमचं सगळं आयुष्य बदलायची गरज नसेल, असं वाटत असेल, परफेक्ट रुटीन नको, मोठा प्लॅन नको, फक्त ना एक छोटा निर्णय घ्यावा लागेल आणि सुरुवात करावी लागेल. आता तो कसा करायचा गं ताई? तर बघा, मोटिव्हेशन तुम्हाला उठवतो, पण निर्णय तुम्हाला समोर नेतो. आता तुम्हाला तुमचा डिसिजन घ्यावा लागेल, की मला आता काय करायचंय? मला 5 मिनिटं द्यायची आहेत, की मला फक्त झोपायचंय? मला फोनमधून काही शिकायचंय, की फक्त रील्स बघायची आहे? मला माझ्या आयुष्यातले 5 मिनिटं मेडिटेशन करायचंय, की फक्त टीव्ही समोर बसायचंय? आता बघा तुम्हाला काय करायचंय. खूप सर्वांजवळ असतात. पण आपलं वय त्याला आपण अडथळा ठरवतो, तर कधी आपली घरातली कामं अडथळा ठरवतो. पण तुमचं वयही अडथळा नाही, तुमचं घरही अडथळा नाही, जबाबदाऱ्या अडथळा नाहीत. अडथळा आहे तो फक्त एकच वाक्य आणि ते वाक्य म्हणजे मी करू शकत नाही हा विचार. म्हणून कमेंटमध्ये आज लिहूनच टाका. मी आज सुरुवात करणार म्हणजे करणारच ताई आणि आजपासून सुरुवात केली म्हणून समज. बघा मग कसा चमत्कार व्हायला सुरुवात होतो. मोटिव्हेशन माझ्याकडून तुम्हाला नेहमीच मिळते आणि मिळतही राहील. मार्गदर्शनही तुम्हाला मिळेल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मार्गदर्शन हवे तर मला विचारा, मी करेल. आणि तुम्हाला जर आणखी पर्सनल टच हवा असेल तर मी मेंबरशिप सुरू केली आहे. तिथे जॉइन व्हा. जॉइन होऊ शकता. आणखी तुम्हाला पर्सनल टच मिळेल. फक्त तुमचा एक निर्णय तो फक्त तुमचा असेल. तुम्हाला कुठला डिसिजन घ्यायचा आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल. ते मी ठरवू शकणार नाही. कारण मी फक्त तुम्हाला गाईड करू शकेल, मी तुम्हाला मोटिव्हेशन देऊ शकेल. जसं की माझ्या आयुष्यात बदल सुरुवात केले,
तसं तुम्ही पण तुमच्या आयुष्यात बदल सुरू करू शकता. मधून जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्यासारखीच एक बाई असते. सेम तुमच्यासारखी, माझ्यासारखी. सकाळी लवकर उठत असते, घरकाम, स्वयंपाक, मुलं सगळं नीट करत असते. सगळं म्हणायचं, "किती छान आहे ना ही, सगळं कसं छान आहे." सगळी हाऊसवाईफ आहे, एक छान आई आहे, एक छान पत्नी आहे. पण रात्री सगळं झोपल्यावर तिचं स्वतःचं मन तिला खायचं. "मी कोण आहे? मी अमुकची पत्नी आणि टमुकची आईच आहे का फक्त? मला काय करायचं होतं? माझ्या आई माझ्यासाठी काय स्वप्न पाहिले होते? खरंच ती स्वप्न माझी पूर्ण झाली का?" तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिरत असतं वाक्य. त्या तिला जाणवत नसतं ते सगळं. मग ती काहीतरी तिला करायचं असते म्हणून ती मोटिव्हेशन व्हिडिओ म्हणजे बघते, तिला आवडतात. रोज बघते, रोज वाटायचं, उद्यापासून तर मी नक्कीच काहीतरी करणार. 2027 मध्ये तर नक्कीच काहीतरी करणार आणि तो उद्या कधीच यायचा नाही. एक दिवस तिनं काहीतरी वेगळं केलं. तिचं संपूर्ण आयुष्य बदललं गेलं. नोकरी, पैसा काहीच मोठं नसतो. फक्त ठरवलं, की मी स्वतःसाठी 5 मिनिटं देणार आणि 5 मिनिटातून 10 मिनिटं कशी झाली तिलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी 20 मिनिटं झाली. कधी चुकलं, कधी राहून गेलं. तिने कधी हार मारली नाही. 3 महिन्यानंतर तिच्या आयुष्यात अक्षरशः चेंज व्हायला लागला. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यायला लागलं. कॉन्फिडन्स वाढायला लागला. अ, स्वतःला वेलफेअर व्हायला लागली ती आणि घर तसंच होतं, जबाबदाऱ्या तशाच होत्या, मुलं तेच होती, सगळे तसंच आहे, सगळं तेच होतं. बदललं काय? तर ती हाउसवाईफ बदलली. का झालं? तिच्या डोळ्यात आत्मविश्वास कुठून आला? कारण ती स्वतःलाच म्हणाली, की "मी स्वतःला कमी समजत होते म्हणून मी त्या जागेवर होती. आज मी स्वतःला काहीतरी वेगळं समजते, मी स्वतःला वेळ देते, मी काहीतरी करू शकते, मी स्वतःला सांगते." तेव्हा मी स्वतःला सांगत होते, "ती माझी चूक होती, की मी काहीच करू शकत नाही, ही माझी चूक आहे." हे मी स्वतःला शिकवत होते, गिल्ट करत होते. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, की जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली ती माझी आहे, ती तुमची आहे. कदाचित उद्या कोणाची असेल. म्हणूनच आज स्वतःला 30 मिनिटाचा निर्णय घ्या, करा सुरुवात. कारण कुठे जायचंय, काय करायचंय आपल्यालाच ठरवावं लागेल. म्हणून आत्ता या क्षणाला स्वतःला काहीतरी वेगळं करण्याची ताकद द्या. भेटूया आपल्या पुढील मोटिव्हेशन सोबत. अशा छान ट्रुथ सोबत, माझ्या एक्सपिरियन्स सोबत. स्वतःला घडवण्याची तुमच्यासाठी संधी. तुम्ही पण नक्कीच काहीतरी करू शकणार. चला तर आता नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी आणि हो, लाईक करा आवडलं असेल तर. भेटूया नक्की पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जोपासा 5 मिनिटं वेळ द्या. भेटूया लगेच. बाय.